मोठी बातमी नगरमधनं समोर येते। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या रूमच्या सीसीटीव्हीमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। निलेश लंके यांनी व्हिडिओ पोस्ट करत एका अज्ञातावर सीसीटीव्ही बंद करत असल्याचा आरोप केलेला होता। मात्र ती व्यक्ती अधिकृत कर्मचारी असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसंच रितसर परवानगी आणि पोलीस बंदोबस्तात घेऊन तो कर्मचारी तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी गेलेला होता असंही जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काय स्पष्टीकरण दिले पाहूयात। त्यांचा ट्विट आहे तो आपल्याकडे ज्या ठिकाणी आपण ईव्हीएम स्टोअर केलेले आहेत त्या ठिकाणी 3 टायर आपण सिक्युरिटी लावलेली आहे। आतल्या बाजूने सीआरपीएफ, मधल्या बाजूने एसआरपीएफ आणि बाहेरच्या बाजूने लोकल पोलीस असतात आणि त्याच्यावर जो आपण सील केलेला गोडाऊन आहे तो दाखवण्यासाठी आपण सीसीटीव्ही वगैरे लावलेले आहेत। ओव्हर अँड अबोव्ह प्रिकॉशन हे घेतलेलं आहे। मात्र सीसीटीव्हीच्या एक वायर लूज झाला होता हे लक्षात आल्यानंतर तिथले सीएपीएफचे जवान